तर हा आहे दुसरा दिवस आणि इथे थोडासा पाऊस येऊन गेला. तर हे असं आहे वातावरण. सकाळचे आता 9 वाजले. मस्त असं वातावरण आहे सध्या. आणि इकडे देवराज. तर इथे थोडासा आम्ही एन्जॉय केला, हॉर्स रायडिंग केली, फोटो व्हिडिओ रील वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मोबाईल ठेवून दिले आणि समुद्रात एन्जॉय केलं. समुद्रात एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही सगळे रिसॉर्टवरती गेलो, तिथे फ्रेश झालो आणि पुढे निघालो रायगडसाठी. बीचवरती जाण्याअगोदर आम्ही थोडा नाश्ता केला होता आणि त्यानंतर बीचवरून आल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. तर आता आम्ही इथे थांबलो होतो जेवणासाठी. इथे भारतीय बैठक पद्धत होती, तर आम्ही मस्त असं सगळे बसून जेवण करत होतो. जेवण पण एकदम मस्त होतं. आम्ही व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मासे वगैरे हे तर काही कोकणातलं ट्राय केलं नाही आम्ही, पण मोदक मात्र आम्ही बीचवरती भरपूर खाल्ले. आता आम्ही आलो आहोत जिजामाता समाधी इथे. पाऊस सुरू आहे. ही समाधी आहे राजमाता जिजाऊ आईसाहेबांची. तब्बल 8 वर्षांनी आम्ही परत इथे आलोय आणि एवढं भारी वाटत होतं इथं आल्यानंतर. सगळ्यांनी आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो रायगड किल्ल्यासाठी. पाऊस इकडे सुरूच होता कंटिन्यू, त्यामुळे वातावरण पण एकदम भारी झालं होतं. तिकडे गाडी काय नाही होती तुला मम्मी आजारी असली तरी पण शाळेत पाठवणार आहे. रायगड किल्ल्यावर जाताना आम्ही रोपेने जाणार होतो, कारण लहान मुलं पण होती आणि उशीर पण भरपूर झाला होता आम्हाला. अरे बघ ना, बघत बघत जा किल्ले बघ कोणते कोणते बघ. पाऊस पण गेला. थांब 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 देवराज थांब. मी खिडकी साईडने बसणार आहे. पहिला मी खिडकी साईडने बसणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हॅलो सिग्नल. कसं भारी वाटत देवराजा. आता आपण सह्याद्रीच्या उंच कड्यांवर दिमाखात उभा असलेला हा आहे रायगड. खड्डे का बरं कोणतं ते का काय माहिती आपल्याला.
नाही इकडे ते हे तुळशी होतं. इकडे तुळशी आहे. काय विहीर आहे साठा अन्नसाठा मतलब अनाज ज्वारी आपण कुठे कशात हा तेच आहे तेच आहे किती असायचे जिवंतपणे स्वर्ग अनुभवायचा असेल तर एकदा तरी रायगड किल्ल्यावर यायलाच पाहिजे. ढोग येतोय चुकून असं ढोग हातात आहे माझ्या ढोग. परत हा हे तू काय तुझं हा स्वर्गात आले स्वर्गात आले आले हा स्वर्गात मोबाईल घेऊन मोबाईल सर्वात गेलं तरी मोबाईल सुटत नाही ना. रेंज आहे का रेंज नाही बिना रेंज. आपण फक्त फोटो काढायचा. इथं असेल त्यांच्या दरबार तर तिकडेच आहे. रागिनी रागिनी दीदी अय रागिनी दीदी व्हिडिओ चालू ते म्हणतात लातूरवाल्यांनी लाईट लावली ही सगळी. बघा आमच्या लातूरचं नाव प्रसिद्ध. लाइटिंग केलेली आहे ना लातूरच्या माणसाने केलंय. तुम्ही फोटो काढा परत बघा कुठे गेला आम्ही त्यांना काढू दे मागे सर पुढे राहील. ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्यांनी अन्यायाविरुद्ध तलवार उचलली, ज्यांनी रयतेला न्याय, स्वाभिमान आणि सुरक्षिततेची ओळख करून दिली, अशा युगपुरुषाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार मुजरा. आम्ही इकडे येण्या अगोदर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला, त्याचीच ही सगळी तयारी होती. या अगोदरही आम्ही रायगडावरती येऊन गेलो, त्या गोष्टीला आता 8 वर्ष झाले. आणि तेव्हापासूनच एक स्वप्न होतं की माझ्या मुलांनी शिवगर्जना करावी इथे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर. आणि आज ते स्वप्न पूर्ण केलं माझ्या लेकीने म्हणजेच रागिनीने. आणि तो क्षण आमच्यासाठी खूपच गर्वाचा होता. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती
अष्टावधान जागृत अष्टावधान देष्टित मायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंधर क्षत्रिय कुलवंतस सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवगर्जना करून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि बऱ्याच जणांनी रागिणीचं कौतुक पण केलं. ही आहे बाजारपेठ. नाही तुझ्याकडेच हे करत होते. अगोदरच्या काळात दिवा ठेवण्यासाठी अशी ही दिवळी असायची. ती आता सध्या कुठेच पाहायला मिळत नाही. हम दोनों गाड़ी लेके आएंगे. वहाँ पे वेट करेंगे. हो पावती माझ्याकडे. पावती लगेच. मग तो काय माहिती आहे का? माहिती आहे का? चल चल चल. इथून पुढे आम्ही जात होतो जगदीश्वर मंदिरला. काठी कशाला घेतली? हा देवरा सोडून गेला. आई मी मध्ये रेनकोट दोघांनी सेम घातले तर गाडीला. इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. गडावरील सगळ्या वास्तूंचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गड उतरायला. गड उतरते वेळी पण आम्ही कोणत्या गोष्टींचा अनुभव घेतला हे पुढच्या व्लॉगमध्ये मी सांगते. तर व्लॉग नक्की पहा. आणि या आपल्या किल्ले रायगडाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.